हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती. शिवसैनिक आणि नेत्यांकडून रात्री स्मृतीस्थळी अभिवादन. जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त षण्मुखानंदमध्ये विशेष कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणात लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात. राजकारण व्यवहारी झाल्याची बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत. दावोसबाबत अपप्रचारासाठी एक टूलकिट काम करतंय. यामागे कोण आहे मला माहित आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. चार वर्षीय विद्यार्थिनीवरच्या अत्याचारानं हादरलं बदलापूर. शाळेच्या बसमध्ये चालकाकडूनच चिमुडीवर अत्याचार. बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची माहिती. काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी. तापमानात मोठी घसरण. परिसरात पसरली बर्फाची चादर. मुलक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. राज्याचे गृहमंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास यांना हायकोर्टानं शरण येण्याचे आदेश दिलेत. यासाठी आज सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. महाड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले फरार आहेत. या काळात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, मात्र कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. अजूनपर्यंत अटक का केली नाही असा सवालही त्यांनी केलाय. तर विकास गोगावले यांना आजच्या सुनावणीपूर्वी सरेंडर करण्याचे निर्देशही कोर्टानं दिलेले आहेत. त्या वेळेला झालेला तो वाद होता. इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात. फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय 307 कलम लागत नाही असं म्हणतात वकील लोक, तरी पण लागलं गेलेलं हरकत नाही आहे. आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे. आम्हाला त्यांना जर एंटी सेफ्टी बेल नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं आहे. आता प्रत्येकजण आपापल्या परीने एंटी सेफ्टी बेलसाठी जातो आणि तो जात असताना तो काय गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा जर नसेल आणि जर बेलच नाही झाला तर आज ना उद्या आम्हाला हजर करावं लागणार आहे. त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. ह्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान किंवा पोलिसांचा अपमान ह्या करण्याचा आमचा हेतू नाही आहे. दरम्यान विकास गोगावले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर राष्ट्रवादीच्या इतर आरोपींचं काय असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलाय. विकास गोगावले यांचं वाढणारं प्रस्त आणि आदरणीय नामदार भरत गोगावले यांना उगाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र चालू आहे. आणि तेच पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण अनेक आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत. त्या ठिकाणी हनुमान जगताप आहे, धनंजय देशमुख आहे, त्या ठिकाणी सुशांत जांभरे, ज्याच्यामुळे भानगड झाली, ज्यांनी रिव्हॉल्वर काढला, ज्यांनी स्टंप आणले आणि त्यांनी त्याचं फक्त खेचलं, एवढंच काम आमच्या लोकांनी केलं. पण ते सुशांत जांभरेमुळे ही भानगड झाली आणि उगाच विकास गोगावलेला गोवडलं जातं, ही अत्यंत चुकीची बाब आहे. आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी बनून न लढल्याचा फायदा भाजप शिवसेनेला झाल्याचं निकालातून दिसून येत आहे. 26 जागांवर काँग्रेसच्या स्वतंत्र लढण्याचा फटका हा उबाठा मनसेला बसला आणि त्यामुळे भाजपच्या 20 आणि शिवसेनेच्या 6 जागा अधिकच्या निवडून आल्या. विधानसभेप्रमाणे महाविकास आघाडी झाली असती. ही बातमी तर आपण पाहणारच आहोत. मात्र आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे.
विकास गोगावलेला शरण येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे रोह्य मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास यांना हायकोर्टाने शरण येण्याचे आदेश दिलेत आणि यासाठी आज सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे। महाड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती, मात्र तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले फरार आहेत। या काळात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, मात्र कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावलाय। आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि अजूनपर्यंत अटक का केली नाही असा सवालही केलाय। तर विकास गोगावले यांना आजच्या सुनावणीपूर्वी सरेंडर करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, आजच्या सुनावणीपूर्वी त्यांना सरेंडर करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत, काय अपडेट? खरंच 11 ते 11:30 वाजेपर्यंत विकास गोगावले जे आहेत ते महाड पोलीस स्टेशन मध्ये हजर होण्याची शक्यता आहे, कारण का हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर भरतशेठ गोगावले यांनी असं म्हटलं की अटकपूर्व जामीन आम्ही घेऊ, जर होत नसेल तर मी स्वतः विकास गोगावले यांना पोलीस स्टेशन मध्ये पाठवेल आणि अटक होईल। असं सगळे जे प्रकरण जे आहे ते नगरपालिकेच्या 2 तारखेनंतर हे जे घडलेलं आहे, 1 महिना झाला आहे की आरोपी सापडत नाहीत म्हणून हायकोर्टाने ताशेरे ओढले। तसेच राष्ट्रवादीचे जे आहेत जे नेते आहेत जे त्यांच्यावर आरोप आहेत तेही फरार आहेत आणि सेनेचे जे आहेत तेही फरार आहेत। 1 महिना झाला आहे, तेही अजून हजर झाले नाहीत, त्यांना अटक करण्यात आलेलं नाहीये म्हणून जे हायकोर्टाने असे ताशेरे ओढलेले आहेत। पण आज जे आहे, आज 11 ते 11:30 वाजेपर्यंत हे जे विकास गोगावले आहेत ते पोलीस स्टेशन मध्ये हजर होऊ शकतात। या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। या ठिकाणी जे भरतशेठ जे गोगावले आहेत ते 11 ते 11:30 नंतर स्वतः बोलणार आहेत, त्यानंतर हे सगळं कळेल। ठीक आहे मोहन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झालेला आहे। दरम्यान रात्री 12 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते। दरम्यान आज माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहणार आहेत। यावेळी ते दोघे मनसे आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोघं पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढची बातमी पाहूया। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी सामनामध्ये विशेष लेख लिहिलाय। बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा एक विशेष लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सामनामध्ये लिहिलाय। बाळासाहेब केशव ठाकरे माझे काका, माझं बालपण आणि तरुणपण त्यांनी व्यापलं होतं। ते माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा माझ्यासोबत उभे राहिले असं त्यांनी या विशेष लेखात म्हटलंय। दरम्यान बाळासाहेबांच्या कलेची कदर कधी या देशानं केली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे विद्यापीठांमधून शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे, तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही अशी खंतही राज ठाकरेंनी लेखाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। जवळपास 20 वर्षांनंतर व्यंगचित्रानंतर राज ठाकरे सामनामधून माझा काका या मथळ्याखाली हा विशेष लेख त्यांनी लिहिलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि यावेळी त्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे। बाळासाहेबांनी कधीही सत्तेचा मोह धरला नाही। सामान्य शिवसैनिकाला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर